अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर संशोधन संपादन विवेक दिगंबर वैद्य। प्रिय दर्शकांनो, मी हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीपोटी माझ्यासारख्या अनेक स्वामी भक्तांसाठी बनवला आहे आणि ज्यांना स्वामींची बखर ही कथा स्वरूपात ऐकायची आहे अशा स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे। वापरलेल्या प्रतिमा, गाणी आणि ऑडिओ केवळ भक्तीच्या उद्देशाने आहे। सर्व श्रेय आणि मालकी त्यांच्या संबंधित मालकांची आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। भाग 1। श्री स्वामीरायांचे ज्ञात अवतार कार्याविषयी। श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास सन 1857 चे सुमारास आले। श्रीमंत मालोजीराजे हे त्या वेळेस नुकतेच राज्यप्रदारूढ झाले होते। श्री स्वामी महाराज हे प्रथम मंगळवेढ्यास प्रसिद्ध झाले। तेथून ते सोलापुरास आले व तेथून अक्कलकोटास आले। अनंत लीला करून श्री स्वामी समर्थांनी जगदुद्धार केला। काशीपासून रामेश्वर पावेतो हजारो लोक श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत। महाराजांचे तोंडचा प्रत्येक शब्द व त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे। नित्य शतशा चमत्कारांच्या गोष्टी घडून ये। कोणी त्या लिहून ठेवल्या असत्या तर आज आपणास महाराजांचे चरित्राचा भागवत भारताप्रमाणे ग्रंथ वाचण्यास मिळता। आपल्या कमनशिबाने महाराजांची लीला ते असताना कोणी लिहून ठेवली नाही। त्यांची सागर लीला कोणाच्यानेही लिहिता आली नसती, कारण प्रत्येक क्षणोक्षणी त्यांच्या लीलेत चमत्कार दृष्टीस पडे। अफाट समुद्रातून मूळभर वाळू घेऊन बाहेर निघावे, त्याप्रमाणे श्री स्वामी महाराजांचे अफाट चरित्रसागरातून मुठभर चरित्रमाला जनापुढे मांडण्याचा प्रस्तुतचा प्रयत्न आहे। कथा। दत्तनगर। मूळ पुरुष वडाचे झाड। श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तावतार होते। श्री गुरुचरित्रांत दत्ताचे अवतार वर्णिले आहे। ते श्री दत्त, श्रीपादस्वामी व नृसिंह सरस्वती असे आहे। पुढील अवतार श्री स्वामींचा आहे। श्री स्वामी मंगळवेढ्यास फारसे प्रसिद्धीस आले नाही। गाणगापूर आपले मुख्य स्थान, त्याचे नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले। श्री स्वामींचे सर्व भक्त त्यास दत्ताचा चौथा अवतार मानून भक्ती करीतात व पुढील चरित्रावरून सर्व वाचकांची तशीच खात्री होणार आहे। गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वतीचे स्थान आहे। तेथे अनेक दत्तोपासक सेवा करून इच्छित फळ प्राप्त करून घेतात। श्री स्वामी महाराज अक्कलकोटी प्रगट झाल्यापासून अनेक सेवेकरूंना अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झाले आहे। महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास कोणी प्रश्न केल्यास दत्तनगर, मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उद्गार निघत। शिवाय मूळ याप्रमाणे महाराज हमेशा उच्चार करत। पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।